की ही वागणूक खरी का खोटी हा पण विषय काही लोक आता काढायला लागले. माझा त्या लोकांना पण एक हे आहे, पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीनं दुमत निर्माण होतील असे विषय काय येतात. मग शिवजयंतीच्या तारीख असू दे काही असू दे त्याच्याबद्दल कोणी हे नाही करत. आता वाघनक तर त्या ब्रिटिश म्युझियममध्ये किती अनेक वर्ष तिथं आहेत. एवढ्या वर्षांमध्ये तिथं असणारी वाघनक खरी का खोटी हे कधी निघालं नाही. कुठल्याही कुणी त्याच्यावर बोलायला किंवा कुणीही केलं नाही. आज भारतात ही वाघनक यायला आहेत, आज महाराष्ट्रात येणार आहेत. मगच हा विषय कसा निघतो हे एक मला एक या कुटुंबातला म्हणा किंवा एक छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून मला माझा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही इथं येतात, भारतात येतात, महाराष्ट्रात येतात, साताऱ्यात येतात, त्यावेळेला ही वाद कसे निघतात की ही वाघनक खरी आहेत का खोटी आहेत. माझं एक दुसरं आहे की ज्या वेळेला मला आठवतंय म्हणजे ही वाघनकांवरनं जो विषय चालू आहे, ज्या वेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार तिकडनं विकत घेऊन भारतात आणली, टिपू सुलतानची तलवार खरी का खोटी हे कोणी कधी विचारलं नाही का? विचारलं? ती पण तिकडच होती ना, इंग्लंडलाच होती. मग टिपू सुलतानची विजय माल्यानं आणलेली तलवार खरी का खोटी हे कोणी विचारलं नाही. पण शिवाजी महाराजांची वागणूक खरी का खोटी हा प्रश्न मात्र विचारला जातो. आणि हा इथं दुर्दैवानं महाराष्ट्रातच विचारला जातो. ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे. त्यामुळं माझी एकच सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनाच म्हणजे इतिहासकार असतील की लोकांना ह्याचा आनंद घेऊ दे. आपलं भाग्य आहे, आपलं हे आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला त्याचा आज आपण आपल्या डोळ्यानं ते बघण्याचं आपल्याला ती संधी मिळते. ह्याचा आनंद लोकांना घेऊ दे. अभिमान आपल्याला आहे त्याचा आनंद घेऊ दे. उगाच ह्या पद्धतीनं काहीतरी राजकीय विषय करून किंवा कुठल्या तरी राजकीय यानं ह्या वागणकांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करणं आणि त्याची ऑथेंटिसिटी आहे का नाही हे संभ्रम निर्माण करणं हे खरं म्हणजे थांबावं अशी माझी विनंती.